एक माझी ओबीसी बांधव कराड यांनी आत्महत्या केली. तर त्यांनी आत्महत्या का केली? तर समाजामध्ये खाली ओबीसी समाजामध्ये जो मेसेज जातोय की आपलं सगळं काही संपलं नाही, हे आरक्षण संपुष्टात येऊन संपूर्ण मराठा समाजाला गेलं, हे खरं आहे का? भुजबळ साहेब हे राज्याचे जबाबदार मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. मला त्यांना सवाल असा करायचा आहे की मराठा समाज मागासलेला आहे, हे विधिमंडळाने स्वीकारलेलं आहे, त्या पटलावर स्वीकारलं, त्याच्यावर भुजबळ साहेबांनी मतदान केलं. मग भुजबळ साहेबांनी आता पुढे येऊन खरं बोलण्याची गरज आहे. कोणी काय केलं, कोणी काय केलं नाही, त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो. जर आम्हाला योग्य वेळ आरक्षण मिळालं असं आम्ही रस्त्यावरची लढाई नसतो लढलो. परंतु ज्या पद्धतीने माननीय भुजबळ साहेब स्टेटमेंट्स करताय, चॅलेंज करू, कोर्टात जाऊ, मग ते सत्तेत असून कायदा करणारे तेच, अहवाल स्वीकारणारे तेच, मराठा समाज मागासलेला हा रिपोर्ट स्वीकारणारे तेच, आणि तेच यानंतर असं वक्तव्य करताय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा भुजबळ साहेबांनी, आणि आता मी तुमच्या माध्यमातून ऐकत होतो, 3 प्रश्न भुजबळ साहेबांनी विचारले की मराठ्यांना ईडब्ल्यूएस नको का, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नको का, आणि मराठ्याला काहीच नको का. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे किंवा थोडं समजून मला त्यांच्याकडून असं पण विनोदजी, ज्या जीआरला घेऊन तुम्ही सुद्धा असं म्हणलेलं आहे की याचा काही फायदा नाहीये किंवा मी त्याच मुद्द्यावर येतोय की मला भुजबळ साहेबांना तेच समजून सांगायचं किंवा प्रश्न विचारायचा आहे की एका राज्यामध्ये एका समाजाला 3-3 आरक्षण आहेत का? आज मराठा समाजाचा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये बसतो का? आज मराठा समाजाचा विद्यार्थी संपूर्णतः कुणबीमध्ये बसलेला आहे का? मराठा समाजाला आज जे रिझर्वेशन चालू आहे ते फक्त एससीबीसीचं रिझर्वेशन चालू आहे, ते देखील न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहे. आणि हैदराबाद गॅझेटरचा जो विषय होतोय, काल आपण बघितलं की ताई, जी एसओपी आली त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे आणि अशांना सर्टिफिकेट भेटणार आहे. ठीक आहे, आमची मागणी आहे की सरसकट मिळालं पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही ना. मग भुजबळ साहेब हा जो काही चित्र निर्माण करताय की मराठा समाजाला 3 प्रकारचे आरक्षण आहे, सगळा मराठा समाज कुणबीत गेला. मी माझी भूमिका त्या दिवशी मांडली होती आणि आजही सांगतो की ह्या गॅझेटमध्ये सरसकट देण्यात आलेलं नाही. ज्यांच्याकडे नोंदी त्यांनाच रिझर्वेशन भेटणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला कुठं, हे आम्हाला भुजबळ साहेबांनी समजून सांगावं. आणि राहिला प्रश्न, ते जे नेत्यांना प्रश्न विचारताय, त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही राहिलेले, मोठे मोठे खाते घेण्यासाठी, उपमुख्यमंत्री होण्यासाठी तुमच्या दोघांच्या चर्चेवर निर्णय झालेले, त्यामुळे ही चर्चा पॉलिटिकल आम्हाला देणं घेणं नाही. बर विनोदजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आता मला मृणाल ढोले पाटील यांना असं विचारायचं आहे की आज ज्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, जो प्रश्न केलेला आहे भुजबळांनी, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल एक ओबीसी अभ्यासक म्हणून? तुम्हाला त्यांचं हे म्हणणं पूर्णपणे पटतंय का? तुमचं काय म्हणण्याबद्दल? नाही, 100% ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा जीआर आला 2 सप्टेंबर 2025 जो जीआर आला, त्याच्यावर बरेच मराठा नेत्यांनी अतिशय शांतपणे काही बोलणं न पसंत केलेलं आहे. पवार साहेब त्याच्यावर काही बोलत नाहीयेत, अजितदादा तर काहीच बोलले नाहीत, एकनाथ शिंदे साहेब थोडंफार काही बोलतायत, अशोक चव्हाण असतील, नारायण राणेंनी एक भूमिका चांगली केली की बाबा आम्ही कुणबी नाही, आम्ही 96 कोळी मराठा आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणी काही बोलले नाहीत. अशोक चव्हाणी तर म्हणले युट्यूबवर माझे भाषण आहेत, त्याच्यातून तुम्हाला माझी भूमिका कळेल. तर मुळात असं आहे ना की त्या जीआरनी मराठा समाजाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, ओबीसी समाजाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, हे मराठा समाजातील नेते सांगायला तयार नाहीत. जसं ओबीसी समाजातील नेते भूमिका घेत आहे आणि ती योग्य आहे की या जीआरनी मराठा ओबीसी समाजाचं प्रचंड नुकसान होणार आहे. विनोदजी पाटील आता म्हणले की बाबा याच्यामध्ये एका राज्यामध्ये 3-3 आरक्षण कोणाला असतात का? नाही, एका राज्यामध्ये 3-3 आरक्षण कोणाला असतात का? मृणाल ढोले पाटलांना सांगू इच्छितो की त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी घटना दुरुस्तीशिवाय ह्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं जीआर निघण्याच्या अगोदर, निघण्याच्या नंतरची भूमिका स्पष्ट होती की या ठिकाणी इकडे मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लागतं. हा पहिला भाग. दुसरा भाग, याच्यामध्ये या जीआरमुळे काय निष्पन्न होणार आहे, काय नाही होणार आहे, ह्या सगळ्या बड्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरता या ठिकाणी तुम्हाला घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल आणि या ठिकाणी सगळ्यांना ज्यांच्या मनात जे काय हवंय ते मिळण्याकरता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे पवार साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. साहेबांनी कुठंच त्या संदर्भामध्ये या जीआरच्या संदर्भामध्ये प्रशांतजी, आपण पुन्हा एकदा मृणालजींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू देत. मृणालजी.